हाय हॅलो नमस्कार, मी मनीषा कुकिंग वर्ल्डमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आज मी बनवलेली आहे एकदम मस्त झणझणीत अशी अंड्याची भाजी, बघता क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी। तुम्ही पण एकदा माझी रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा की तुमची रेसिपी कशी झाली आणि माझी रेसिपी कशी वाटली हे पण तुम्ही नक्की सांगा। तर इथं मी काय काय साहित्य घेतलेलं आहे सांगते। थोडीशी कोथिंबीर, खोबरं, लसूण आणि नंतर थोडीशी जिरे घ्यायचे, मीठ, एवढं सगळं व्यवस्थित एका मिक्सरच्या भांड्यात टाकून घ्यायचं आणि ते मिश्रण व्यवस्थित असं बारीक असं वाटून घ्यायचं। आणि तर मी गॅस चालू करून कढई गरम व्हायला ठेवले। आता तेल तुम्ही तुमच्या ह्याच्यानुसार कमी जास्त करू शकता। कोणी कोणी जास्त ते असं ऑइली खातं, स्पायसी एकदम, किंवा कोणाकोणाला जास्त तेल जास्त लागत पण नाही, ते आपल्या ह्याच्यानुसार तेल कमी जास्त तुम्ही करू शकता। तर मी तर तेल टाकून थोडंसं गरम झालं की मग त्याच्यात वाटून घेतलेला सगळा मसाला टाकून घेतला। मसाला एकदम व्यवस्थित छान असा परतून घ्यायचा, त्याच्यातून व्यवस्थित छान असं तेल सुटलं पाहिजे एवढा व्यवस्थित परतून घ्यायचा। आणि मग नंतर एक चमचा, माझ्याकडे छोटासा चमचा आहे, त्या चमच्यानं हळद टाकून घेतली, थोडंसं लाल तिखट टाकून घेतले। ते लाल तिखट ते टाकून घेतलेलं तेलात एकदम व्यवस्थित असं परतून घ्यायचं। मग ते झालं की नंतर मी एक थोडासा 2 चमचा गरम मसाला घेतला आहे, मसाला टाकून घेतला, नंतर व्यवस्थित परतून घेतलं। मसाल्याला चांगलं तेल सुटायला लागलं की मग नंतर पाणी ओतून घ्यायचं। पाणी पण आपल्याला हवं तसं कमी जास्त, म्हणजे किती जण आहेत खाणारी वगैरे त्याच्यानुसार आपण कमी जास्त करू शकतो पाणी पण। मग मी तर काय थोडंसंच पाणी, जास्त नाही ओतलं, 1-2 ग्लासच्या मापाने एवढं पाणी ओतलं असेल, छोटेसे ग्लास होते। मग ते पाणी ओतलेलं पाणी उकळू द्यायचं। आता मीठ इथं चवीनुसार मीठ टाकून घेतले मी। पाणी व्यवस्थित छान असं उकळलं की मग नंतर अंडं घ्यायचं आणि अंडं पहिला वाटीत फोडून घ्यायचं असं माझ्यासारखं। जर तुम्ही डायरेक्ट फोडायला गेलात तर एखाद्या वेळेस चुकून त्याचं अंड्याचं साल वगैरे पडू शकतं त्याच्यात, म्हणून आपण वाटीत फोडून घ्यायचं। आणि मग नंतर जी भाजी उकळलेली त्या भाजीत टाकून घ्यायचं। आता मी तर दुसरं पण अंडं फोडून घेतले व्यवस्थित असं, दुसरं पण अंडं टाकून घेतलं मी त्याच्यात। आणि मग गॅस थोडासा फुल करून ठेवायचा। आणि मग नंतर परत थोडीशी त्याला उकळी आली की गॅस एकदम स्लो करायचा आणि व्यवस्थित असं 3 ते 4 मिनटं ते व्यवस्थित झाकून ठेवायचं। अशी व्यवस्थित उकळी आली पाहिजे, म्हणजे अंडं व्यवस्थित छान असं शिजतं। आता इथं बघू शकता हे अंड्याचं बिल आहे, हे पण व्यवस्थित छान असं शिजलेलं आहे। व्यवस्थित छान असं शिजलं की मग नंतर वरून कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मग झाली आपली भाजी तयार। तुम्ही भाकरीसोबत, चपातीसोबत, भातासोबत, कशासोबत पण खाऊ शकता। माझी रेसिपी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा।